एखाद्या व्यक्तीच्या मध्ये किती कलागुण असावेत घेशील किती दो कराने असं म्हणत आपण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीमध्ये अगणित कला असतील असं आपल्याला सांगितलं तर खरं वाटेल का? पण असे कलागुण असणारी एक व्यक्ती रेणू जोशी यांच्या निवासस्थानी आज आपण आलेलो आहोत. नमस्कार, मी रेणू जोशी. तर आम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही कलागुण छंद जोपासले त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की कोणकोणते कला तुम्हाला अवगत आहेत, कोणते छंद तुम्ही जोपासलेले आहेत? मला पहिल्यापासून कला म्हणजे ती कोणतीही असू द्या, ज्या आपल्या सप्तकला आहेत, चित्रकला, काव्य, साहित्य, अभिनय, नृत्य, तर लहानपणापासून माझ्या घरामध्ये या सगळ्या गोष्टींचं वातावरण होतं. वडील साहित्यिक आहेत, भाऊ तो आपल्या गायनाशी निगडित आहे, मोठा भाऊ तो चित्रकलेशी निगडित आहे, आजोबा तेही एक उत्कृष्ट कलाकार होते, वादक होते, गायक होते. त्यामुळे घरातच पहिल्यापासून एक आपण ज्या सप्तकला म्हणतो ते कला पहिल्यापासून त्या कलेमध्ये मी जगत आले आणि ते वातावरण नकळत मला मिळत गेलं. मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. जेव्हा आजोबा पेंटिंग वगैरे करायचे, नंतर भाऊ करायचे, त्यामुळे मला चित्रकलेची आवड पहिल्यापासून होती. तसं पाहिलं तर मूळ डान्स आमच्या घरामध्ये कोणाचाच नव्हता. वडिलांना आवड होती, त्या दिवशी ते पाठबळ पण देत होते, पण नृत्याची कधी कोणाला काही एवढी काय म्हणते आवड किंवा घरामध्ये नव्हतं. तर ते मुळातच माझ्यामध्ये होतं आणि लहानपणापासून नृत्यामधने मी पारंगतच होते. जेवढे काही आपले फेस्टिवल असतात वगैरे सगळ्यांमध्ये मी सहभाग घ्यायचे. लहानपणी वय वर्ष 4-5 वर्षाची असेल कदाचित, तेव्हा एक आमचे संतोष घोडके म्हणून सर होते टेंभुर्णी या गावी, जिथे माझा जन्म झाला. लहानपणापासून मी त्यांच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तसेच वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात त्यामधनच मला एक छोटंसं एक नाटक होतं, त्यामध्ये एक बालकलाकाराची भूमिका होती. ती मला निभवण्यासाठी किंवा मी प्रिपेअर आहे किंवा नाही ही गोष्ट तेव्हाच अचूक ओळखल्या गेली आणि ती गोष्ट त्यांनी माझ्यातली हेरली आणि मला त्यामध्ये एक संधी दिली. तेव्हापासून मग आमच्या सरांसोबत नृत्याचे, नाटकाचे वेगवेगळे प्रोग्राम मी वेगवेगळ्या गावी वगैरे सगळीकडे आम्ही करत होतो. त्यामधनं झालं काय की जो मी कुठेतरी लहानपणी एक फार काय म्हणता येईल आपल्याला की अतिशय लाजऱ्या बुजऱ्या स्वभावाची होती. फारसं कुणाला बोलणं माहित नाही किंवा काही स्टेजवर बोलणंही माहित नाही. पण या गोष्टीची कुठेतरी सवय व्हावी, कुठेतरी आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी माझ्या आई वडिलांनी पहिल्यापासून प्रयत्न केले. मग त्यामधले भाषण असू द्या, कविता असू द्या, त्या माझे वडील मला लिहून द्यायचे, जेणेकरून मी स्टेजवरती जाणं होईल, प्रेझेंटेशन होईल आणि आत्मविश्वास हळूहळू त्यामधनं निर्माण होत गेला. आणि हळूहळू मग नृत्याचे कार्यक्रम, वेगवेगळ्या स्पर्धा यामध्ये मी सारख्या गतीने काम करत गेले. त्यासोबतच लहानपणापासून घरात वातावरण तर होतच, त्याच्यामुळे वाचनाची आवड. वेगवेगळे जेवढे मोठमोठे साहित्यिक होते ते पहिल्यापासून घरी यायचे आणि त्यांचं कुठेतरी एक साहित्यिक बोलणं वगैरे असू द्या ते माझ्या कानावर पडत होतं. त्यामुळे त्यावेळेस काही कळत जरी नसलं तरी वेगळी काहीतरी गोष्ट आहे, ते जे संस्कार आहे साहित्याचे ते होत गेले. बालपणापासून संस्कार घडत गेले. आम्हाला असं समजलं की आपण खूप सुंदर असं कथाकथन पण करतात. कथाकथन हा जो प्रकार आहे हा किती केला तर एक प्रकारचा लोक प्रकार आहे, लोककला प्रकार आहे, जो कुठेतरी आता सध्या बघायलाच मिळत नाही असंही म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात बरेचसे कथाकथनकार होऊन गेलेत. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की त्यामध्ये खंत एकच वाटते की स्त्री कलाकार त्यामध्ये कुठेच मला जाणवत नाही. अगदी बरोबर. आणि मला असं मनापासून वाटतं की स्त्री कलाकारांनी तरी कुठेतरी एक कथाकथनाकडे वळायला हवं. ती जी कला आहे ती कुठेतरी जिवंत व्हायला हवी, त्या दृष्टीने प्रयत्नही करायला हवे असं मला वाटतं. तुम्हाला अनेक क्षेत्रात मान सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. कोणकोणत्या क्षेत्रात? मग नाट्य क्षेत्र असेल, चित्रपट, तुम्ही चित्रपटातही काम केलं त्याच्याविषयी आम्हाला सांगा. आणि नृत्यकला तुम्हाला ती पण खूप छान अवगत आहे, अनेक ठिकाणी तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे, त्याच्यातही पुरस्कार मिळालेले आहेत. लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असताना कुठेतरी पारितोषिकही मिळतच होते आणि लहानपणी त्या गोष्टीचं एक वेगळेपण असतं की आपल्याला एखादं बक्षीस मिळालं तर कुठेतरी प्रेरणा मिळते पुढे जाऊन काम करण्याची. त्यासोबतच नंतर चित्रपट सृष्टीमध्ये आल्यानंतर सतत कार्यरत होते, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करत होते. त्या दृष्टीने त्या कामाची कुठेतरी बऱ्याच ठिकाणी दखल घेण्यात आली.
मागच्याच वर्षी गोव्याला तापीपूरला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला. हो, आणि या खूप छान. सगळ्यांमध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार हा वाटतो की मला 2021-22ला अनास इंडिया जे नागपूरच्या आहेत एक संस्था आहे, त्यामधनं मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नृत्य दिग्दर्शनासाठी. आणि त्याही नंतर मला परीक्षक म्हणून काम मिळालं एक इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्टसाठी. तर हा जो पुरस्कार आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बरेचसे पुरस्कार मिळाले, पण म्हणतात ना की कुठेतरी प्रत्येक कलाकारा एक विशिष्ट प्रकारचा पुरस्कार तो फार महत्त्वाचा असतो. कारण की लहानपणापासून मी ज्या नृत्यामध्ये कार्यरत होते त्याचा कुठेतरी सन्मान झाला, त्यामुळे मला कुठेतरी समाधान वाटतं या गोष्टींचं. तुमच्या घरातल्या मंडळींचं म्हणजे मग सासऱ्यांचं असेल, मिस्टरांचं असेल, तुम्हाला कितपत पाठबळ असतं किंवा त्यांचं कितपत मार्गदर्शन असतं त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मी लहानपणापासूनच सांगेल, कारण की माझे वडील वगैरे सर्वजण कलाकार होते, त्यामुळे एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या भावना आहे त्या समजू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे लहानपणापासून आई वडिलांचा सपोर्ट होताच. तुला जे वाटतं ते तू कर, बाकी समाजाचा त्यांनी कधी काही विचार केला नाही. किंवा एक अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर बऱ्याचदा थोडीशी खंत वाटते की समाज काय म्हणेल किंवा आणखी काय, पण त्यांनी कधी पर्वा केली नाही. भाऊ आहे जो माझ्या सतत पाठीशी असतो आणि त्याप्रमाणेच हीच गोष्ट लग्नानंतरही चालत आली. जसे वडील आहेत, वडिलांसारखे माझ्या मिस्टरांनी देखील मला या क्षेत्रामध्ये नेहमी सपोर्ट केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की तुला काय आवडतं आणि तुला काय करावं असं वाटतं तू बिंदास कर, जे बऱ्याचशा पुरुषांकडून आपल्याला ऐकायला बघायला मिळत नाही. त्याच ठिकाणी आपले सासू सासरे असतात की नाही, सून म्हटल्यानंतर काय की तू तुझं काम कर, काय आणखी काही कर. पण आपला जरी कलेचा विषय नसला तरी सुद्धा ती एक कलाकार आहे म्हणून तिला समजून घेणं, सपोर्ट करणं. 2 मिनिट कधी कामाचं काही असलं तर तोपर्यंत आपल्या लहान बाळ आहे त्याचा सांभाळ करणं. तर ह्या कुठेतरी गोष्टी सासू सासऱ्यांमध्ये बघायला मिळत नाहीत, पण मी त्यामध्ये नशिबान आहे की माझ्या मिस्टरांसोबत सगळ्यांचंच मला सहकार्य आहे. त्यामुळेच मी आज या लेवलला आहे आणि आज तुमच्या समोर बसलेली आहे असं मला वाटतं. रेणूनी आता आपल्याविषयी सांगितलं तर आम्हाला असं समजलं आपणही चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहात. त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा आम्हाला. नमस्कार, माझं नाव श्रीपाद जोशी. मी मराठी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणून सुद्धा काम करतो. आपल्या मिसेसच्या विषयी आपण सांगितलं तर आनंद होईल मला ऐकायला. एक उत्कृष्ट लेखिका आहे, उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि खूप चांगली नृत्य दिग्दर्शिका सुद्धा आहे. आमचा परिचय सोशल मीडियाच्या माध्यमातूनच झालेला आहे. हो का? त्यानंतर एकमेकांचं कामाचं स्वरूप पाहिलं, त्यानंतर काही कामानिमित्त आम्ही एका प्रोजेक्ट निमित्त आम्ही संपर्कात आलो एकमेकांच्या. त्यावेळेस मग एकमेकांचं कामाबद्दलची ओढ तळमळ ही आम्हाला दिसून आली. त्यानंतर हळूहळू एक लक्षात यायला आलं की एकमेकांना समजून घेऊ शकतो किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करत असताना जोडीदारही तितकाच समजदार हवा. हे क्षेत्र बाकी सगळ्या क्षेत्रांपासून वेगळं, त्यामुळे तेवढे समजूतदार जोडीदार असणं देखील फार गरजेचं असतं. आणि जोडीदार जर का आपल्याच क्षेत्राशी निगडीत जर असेल तर त्याच्यापेक्षा आनंदाचा भाग दुसरा कुठला असतो. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? आमचं लव्ह प्लस अरेंज मॅरेज. ॲक्च्युली आम्हाला एकमेकांना ज्यावेळेस वाटलं की आपण एकत्रित राहू शकतो किंवा एकमेकांची मनं आम्हाला हे झाली, त्यावेळेस हा विषय घरापर्यंत आम्ही नेला. त्यानंतर मग घरच्यांची सुद्धा पूर्ण सहमती होती, त्यामुळे दोन्ही पद्धतीनं म्हणेल लव्ह प्लस अरेंज मॅरेज. सहदिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे कार्य आणि अनेकांना मान सन्मान पुरस्कारही मिळाले. त्याच्याविषयी सांगा ना थोडीशी माहिती. मी एक खूप मोठे दिग्दर्शक आहेत शिवाजी लोटन पाटील, ज्यांना आज पूर्ण भारतामध्ये ओळखण्यात येतं आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं नाव आहे. कारण त्यांना आतापर्यंत 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत दिग्दर्शनासाठी. त्यांच्याकडे मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो, त्यांना असिस्ट करतो. त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी माझ्यातलं देखील एक कलाकार ओळखला. मी एक ॲक्च्युली थिएटर आर्टिस्ट आहे
मी सुद्धा नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेऊनच पुढे गेलेलो. हां. तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक छोटा मोठा मला रोल मिळायचा. हम्म. त्यांनी माझ्यातला एक चांगला अभिनेता ओळखला आणि 2019 मध्ये भोंगा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. हो का? त्या वा. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलं. याला मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा होतो. हां. आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी मला मुख्य खलनायकाची भूमिका त्यांनी मला दिली. हो का? आणि त्या वर्षी त्या चित्रपटाला एक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट लेवलचे 5 पुरस्कारही मिळाले. वा वा. त्याच बरोबर 2021ला जे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले त्यामध्ये मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताचं नामांकन देखील मला होतं. खूप एक मोठ्या कलावंतांमध्ये एक त्या यादीमध्ये माझंही नाव होतं, याचा मला अभिमान वाटतो. हम्म. आणि त्याच वर्षी मी कोठारी विजनची पाणी हा चित्रपट केला होता. त्या चित्रपटाला देखील 2019चा सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हम्म. त्या चित्रपटाला देखील असे बऱ्यापैकी काही चित्रपटांना नाव लागलं. आणि आता नवीनच 3 नोव्हेंबरला आणखी एक आमचा चित्रपट रिलीज होतोय. त्या चित्रपटाला देखील मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आतुर आहे. वास्तविक पाहता संभाजीनगरमध्ये तसं चित्रपटाचं नाट्याचं एवढं काही मोठं असं वलय नाही, वातावरण नाही. असं असताना देखील तुम्ही आज चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण करून स्वतःचं एक वलय निर्माण केलं, नाव निर्माण केलं, मान सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत. आणि तुमच्याबरोबर रेणूंनी आपल्या क्षेत्रामध्ये पार अगदी भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन फडकवलेला आहे. दोघांचं कौतुक करायला खरं तर माझे शब्द अपुरे आहेत. तुमच्या भविष्यातील सगळ्या संकल्पनासाठी आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.